1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो हे गाइज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू व्हिडिओ. तर आज आहे आपल्या सिरीजचा डे 3. तर आज आपला वर्कआउट असणार आहे लोअर बॉडी वर्कआउट. जर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही डे 1 आणि 2चा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती जाऊन चेक करा आणि डे 1 पासून वर्कआउट फॉलो करा. तर जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर मग. तर मित्रांनो, पहिली एक्सरसाइज असणार आहे नॉर्मल स्क्वॉट. हे काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, तर मी ती तुम्हाला दाखवतो, तशी प्रॉपर करा. चला तर मग. या एक्सरसाइजचे आपल्याला 20चे 3 सेट करायचे आहेत. तर पहिल्या सेटला आपण सुरुवात करूयात. चला. तर तुम्हाला पूर्णपणे दिसत असेलच, पायामध्ये थोडंसं अंतर, टो बाहेरच्या साईडला आणि नॉर्मल मागे बसायचं आहे. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. यानंतर बरोबर तुम्हाला 30 सेकंद रेस्ट घ्यायचे आहे. त्यानंतर सेकंड सेटला सुरुवात करायची. तर आपला आता सेकंड सेट सुरू होते. सेम मी आता ह्या अँगलने दाखवतो तुम्हाला. चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर आता तिसऱ्या सेटला सुरुवात करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर मित्रांनो, 30 सेकंद रेस्ट झाला असेल तर आता सेकंड एक्सरसाइजला आपण सुरुवात करणार आहे. त्या एक्सरसाइजचं नाव आहे सुमो स्क्वॉट. तर ते मी तुम्हाला करून दाखवतो, त्याप्रमाणे करा. याचेसुद्धा आपल्याला 20चे 3 सेट करायचे आहेत. चला तर मग पहिल्या सेटला सुरुवात करूयात. तर सेम तुम्ही पाय बाहेरच्या साईडला असे टो काढायचे आहेत आणि फक्त पायामध्ये थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आहे आणि खाली बसायचं आहे. हे हात इथे लावायचे आणि स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हा झाला आपला पहिला सेट. याच्यानंतर 30 सेकंद रेस्ट. सेकंड सेट. तर हा आपला सेकंड सेट आहे सुमो स्क्वॉटचा. सो लेट स्टार्ट. हात वरती. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर या एक्सरसाइजचा आपला शेवटचा सेट आहे. चला तर मग स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 2 एक्सरसाइज केल्या. नंतर आता थर्ड नंबरची एक्सरसाइज आहे, ती म्हणजे लंजेस. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही बघा,
मागचा पाय हा असा असेल आणि हा थोडासा क्रॉस असेल, असा थोडासा पुढच्या साईडला क्रॉस असणार आहे. आणि त्याच्यानंतर वरती हात, याचीसुद्धा आपल्याला एका पायाचे 10, ह्या पायाचे 10, असे टोटल 20 करायचे आहेत. त्याचे 3 सेट करायचे आहेत. तर चला, आणि मागच्या साईडला बसायचं आहे, पुढच्या साईडला असा पाय घेऊन जायचं नाही. ठीक आहे, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज. सेम हा पाय पण असा क्रॉस थोडा, आणि स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्ही 30 सेकंद रेस्ट घ्यायचे आणि त्याच्यानंतर सेकंड सेटला सुरुवात करायची. सेम पाय थोडासा क्रॉस, डोक्याला हात, आणि स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता थर्ड सेट 30 सेकंड रेस्ट नंतर. तर या एक्सरसाइजचा आता शेवटचा सेट आहे. चला स्टार्ट करूयात. पहिलं उजवा पायच सेम फॉलो करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज. सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आत्तापर्यंत आपण 3 एक्सरसाइज बघितल्या. त्यामध्ये पहिले नॉर्मल स्क्वॉट, नंतर सुमो स्क्वॉट आणि लंजेस, अशा 3 बघितल्या. त्याच्यानंतर आहे शेवटची आणि 4 नंबरची एक्सरसाइज, ती म्हणजे काफ मसलची एक्सरसाइज. ती मी तुम्हाला दाखवतो. याची तुम्हाला 20चे 3 सेट करायचे आहेत आणि वर्कआउट समाप्त करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, त्याप्रमाणे करा. फर्स्ट सेटला आपण सुरुवात करूयात. चला. हे पायाखाली असे ठेवायचे, इथं फक्त आपले टो असे ठेवायचे आणि हे उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर मित्रांनो, आता हा आपला असणार आहे शेवटचा सेट. सेमच करायचं आहे. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. तर मित्रांनो, आज आपण केला डे 3चा वर्कआउट. यामध्ये 4 एक्सरसाइज केल्या. पहिली एक्सरसाइज म्हणजे नॉर्मल स्क्वॉट, सेकंड आपण केली सुमो स्क्वॉट, थर्ड केली आपण लंजेस, आणि फोर्थ केली काफ मसलची. तर मित्रांनो, हा बिगिनरसाठी वर्कआउट आहे. तुम्हाला काही लोक ॲडव्हान्स आले असतील इथे, तर त्यांच्यासाठी हा वर्कआउट नाही आहे. जे सुरुवात करतायत आणि जे
म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही आधी वर्कआउट करायचा आता बंद केला आहे, पुन्हा स्टार्ट करताय, तर या वर्कआउटपासून सुरुवात करा, जेणेकरून तुमची हळूहळू स्ट्रेंथ वाढेल आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तर हा होता आपला डे 3. उद्या आपण डे 4चा वर्कआउट घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूयात लवकरच नेक्स्ट डे सोबत. जय हिंद.